नमस्कार. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवारांवर प्रेम करणारा जिल्हा म्हणून बारामतीनंतर साताऱ्याकडे बघितलं जातं. महाविकास आघाडीमध्ये ही सातारा लोकसभेची जागा पवार गटाकडून लढवली जाणार आहे. मात्र निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या तरीही पवारांनी आपल्या उमेदवारीची घोषणा केलेली नाही. पक्षातील अंतर्गत कुरबुरीमुळे आणि इच्छुकांची यादी वाढल्यामुळे पवारांनी साताऱ्यासाठी आपला पत्ता अजून खोलला नाही असं बोललं जात असलं तरी पवारांची रणनीती मात्र वेगळीच आहे. महायुतीच्या उमेदवाराच्या घोषणेनंतरच शरद पवार आपल्या उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता आहे. साताऱ्यातून माजी खासदार उदयनराजे भोसले पुन्हा एकदा भाजपकडून निवडणूक लढवण्यास सज्ज आहेत. मात्र महायुतीत सातारा लोकसभा जागेसाठी अजित पवार गट आग्रही आहे. भाजपने जर सातारा लोकसभेची निवडणूक लढवली तर उदयनराजे भोसलेच उमेदवार असतील यात तीळ मात्र शंका नाही. मात्र सध्या ही जागा भाजप लढणार की दादा गट लढणार यावर एकमत चाललेलं नाही. अजित पवार गटाकडे साताऱ्याची जागा गेली तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना तिकीट देण्यात येईल अशाही चर्चा सुरू आहेत. उदयनराजे भोसलेंनी अजित पवारांच्या घड्याळावर निवडणूक लढवावी अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. मात्र राजे त्यासाठी तयार नाहीत. अखेर तोडगा काढण्यासाठी उदयनराजे थेट दिल्लीला गेले असून तेथे अमित शहा यांची भेट घेणार आहे. महायुती जो उमेदवार देईल त्यानुसारच शरद पवार आपला सक्षम उमेदवार देण्याच्या तयारीत आहे असं तरी दिसतंय. जर महायुतीत साताऱ्याची जागा भाजपला सुटली आणि उदयनराजे मैदानात उतरले तर शरद पवारांकडून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनाच पुन्हा एकदा तिकीट मिळू शकतं. जर अजित पवार गट साताऱ्याची जागा लढवणार असतील तर शरद पवार, शशिकांत शिंदे, सारंग पाटील किंवा बाळासाहेब पाटील यांच्या नावाचा विचार करू शकतात. नुकतंच तर शरद पवारांनी विधान केलं होतं की कार्यकर्त्यांकडून आपल्याला बारामती, माढा, सातारा किंवा पुण्यातून लोकसभा लढवण्यासाठी आग्रह केला जातोय. त्यामुळे राजकीय वातावरण बघून शरद पवार स्वतःही सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू देखील शकतात. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असे राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.